गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडल्यानंतर आता नवदुर्गा मंडळाचे पदाधिकारी नवरात्रीसाठी सज्ज झाले आहेत। यासाठी चोपडा शहरातील बाजारात विविध रंगांनी व आकर्षक उठावदार नवदुर्गेच्या मूर्त्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत। मूर्ती विक्रेत्यांची संख्या देखील यावेळेस वाढलेली आहे। यावेळेस सततच्या पाऊस असल्याने मूर्ती सुकलेले नाही, त्याचबरोबर कच्च्या मालामध्ये भाव वाढ झाली आहे। ट्रान्सपोर्ट खर्च वाढलेला असल्याने यावेळी मूर्तीच्या भावात 20 ते 22% भाव वाढ झाली आहे, अशी माहिती मूर्ती विक्रेत्यांनी दिली। मूर्त्या पण एमपी म्हणून आल्या बरणपूर बाकी आपल्याकडच्या आहेत जळगाव जिल्ह्यातल्या। आतापर्यंत जरा रिस्पॉन्स बरा होता, अजून आहे 2 दिवस बाकी आहेत। कस्टमर अजून बाकी येण्याचे जवळपास 40-50% कस्टमर बाकीत मार्केटला येण्याचे अजून 40-50% कस्टमर येऊन गेला मार्केटला। भाव वगैरे किंमत भाव वाढ झालेली 15 ते 20%। आपला चोपडा शहरापेक्षा ग्रामीण एरियामध्ये खेडोपाडी उत्सव जोरात चालतो। प्रत्येक खेळावर 15 ते 20 मंडळ बसतात दरवर्षी। गणपती उत्सव हे फ्लॉप गेल्यामुळे नवरात्र याच्यामध्ये लोकांना उत्सुकता आहे की होईल आणि उद्या परवा या 2 दिवसामध्ये धंदा हा होतोच आणि होईलच अशी आपल्याला गॅरंटी आहे। उत्सुकता जास्त असते कारण की त्यांच्या 10 दिवसाचा सण असतो। 10 दिवस प्रत्येक ग्रामीण भागामध्ये दुर्गा माता जास्त बसवल्या जातात आणि आदिवासी एक नंबर पारपट्टी आदिवासी 1 नंबर त्यांना म्हणजे हा सण गणपतीपेक्षा मोठा वाटतो। त्यामुळे जे मंडळ असतात ते जास्त असतात शहरात गल्ली गल्लीमध्ये एरियामध्ये नवदुर्गा आणि गरबांचे जे कार्यक्रम असतो ना त्यांना त्याच्यामध्ये उत्सुकता असते। केंद्र सरकारने आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे। या योजनेबाबत माहिती देण्यासाठी आयुष्यमान संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आज बुलढाणा येथे लाभार्थी आणि दवाखान्यातील डॉक्टर यांच्याशी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संवाद साधला। यावेळी राज्याचे आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। माननीय राष्ट्रपतीच्या हस्ते आपल्या देशातलं सगळ्यात मोठं जे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे ज्याला आया म्हटलं जाते, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते आपण त्या आयुष्यमान औषधी केंद्राचं उद्घाटन येत्या 9 तारखेला आपण करणार आहोत। तेव्हा नक्की आपण सगळीकडे त्या ठिकाणी ते देणार आहोत। या सगळ्या लोकांना सुविधा चांगल्या कशा मिळतील, लोकांपर्यंत आम्ही आरोग्याच्या योजना चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी नेऊ शकू, निश्चित यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे। सध्या राज्यभर परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मका, कापशी, टोमॅटो, मिरची इतर पिकांचे परतीच्या पावसामुळे नुकसान होत आहे। परिणामी शहरातील भाजी मंडईत येणाऱ्या भाज्या महागड्या आहेत आणि याचा फटका ग्राहकांना बसलाय। ज्या भाज्यांचे दर 30 ते 40 रुपये प्रति किलो होते, आज त्यांची 80 ते 100 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे। सध्या पितृपक्ष सुरू असून नागरिकांना भाज्या आहेत त्या दरात खरेदी करावं लागतंय। पितृपक्ष संपल्यानंतर भाज्याचे दर कमी होतील, मात्र लसूण व कांदा याचे दर जोपर्यंत नवीन माल येत नाही तोपर्यंत स्थिर राहतील, अशी प्रतिक्रिया भाजी विक्रेत्यांनी दिली आहे। टमाटो होलसेलला आता 80 रुपये किलो खरेदी आहे, आम्ही 100 रुपये किलो विकतोय टमाटो। भाज्याचे दर तर सध्या पितृपक्षामुळे वाढलेलेच आहेत। पाऊस पाणी जास्त होतं त्यामुळे भाजीपाला चढतोय, त्याच्यामुळे महाग होतात आणि येणारी आवक सुद्धा ही चांगली येत नाही ना, त्याच्यामुळे मी बी थोडासा माल महागच मिळतो सध्या। एकंदरीत जे कांदे 15 ते 20 रुपये राहतात ते 60 रुपयावर गेले। टमाटे सुद्धा हे जवळपास 80 रुपये किलोच्या घरात गेलेले आहेत। आता पितृपक्षामुळे ती चक्री घ्यायची तर कोणी म्हणतात तुम्ही अख्खी घ्याल तर घ्या, कापेल नाही सध्या। भाज्यांचे दर सरासरी तर वाढलेले आहे, कारण की पाऊस पण भरपूर प्रमाणात पडतोय। लोकांच्या शेतामध्ये पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे पाणी साचलेलं असल्यामुळे बरेचसे भाजीपाला जो आहे तो सडलेला आहे। पालेभाज्या तर पूर्णपणे सडलेल्या आहेत, बाकीच्या ज्या फळभाज्या आहेत त्या कमी प्रमाणात येत आहे, त्या पण पाण्याच्या फटक्यामुळे बऱ्याचशा सडलेल्या आहेत। बघा टमाटेचे भाव 70 ते 80 रुपये किलो पर्यंत गेलेले, तसेच बाकीच्या जे भाजीपाला आहेत त्याचे पण भरपूर भाव वाढलेले आहे। कमीत कमी 100 ते 80 रुपये किलोच्या दरम्यान भाजीपाला विकत आहे। त्यामुळे ग्राहकांना पण जिथे ग्राहक 1 किलो अर्धा किलो जसं क्वांटिटीमध्ये घेतात त्यांची क्वांटिटी पण कमी प्रमाणात झालेली आहे। जिथे 1 किलो घेतात तिथे अर्धा किलो मध्ये ऍडजस्टमेंट करतात, कारण की हा फटका सर्व सामान्य नागरिकांना पण बसलेला आहे। त्यामुळे
भाजीपाला थोडा महाग झालेला आहे. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील राजवाडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब कोसळलाय. या गावात अंगणवाडीसाठी वर्ग खोली नसल्याने या प्राथमिक शाळेत अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना बसवण्यात येत होते. अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी या शाळेच्या खोलीत असताना अचानक शाळेचा स्लॅब कोसळला. सुदैवाने यात विद्यार्थ्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही, परंतु या घटनेत अंगणवाडी सेविका मात्र किरकोळ जखमी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या जीर्ण झालेल्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक आपला जीव धोक्यात घालून शाळेत येत आहेत. राजवाडी येथे घडलेल्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीचा मुद्दा समोर आलाय. तत्काळ या ठिकाणी शाळेची नवीन इमारत बांधून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दिनांक 30/9/2024 रोजी आमच्या इथे शाळा 10 वाजता सुरू झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी अंगणवाडीची ही खोली या रूममध्ये शाळेतील विद्यार्थी येऊन बसले असता एक अर्ध्या तासाच्या नंतर एक अशी दुर्घटना घडली. त्या स्लॅबवर पाणी जमा होऊन खालील त्या स्लॅबचे पापुद्रे खाली पडलेले आहेत. त्याच्यामध्ये सुदैवाने एका काटचे पापुद्रे पडल्यामुळे आमच्या शाळेतील कमलबाई शिरगिरे ह्या अंगणवाडी सेविका म्हणून इथे आहेत. त्यांच्या पाठीवर पडल्यामुळे थोडंफार त्यांना जखम झाली, परंतु विद्यार्थ्याला कुणालाही मार लागलेला नाही. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आम्ही वेळोवेळी पंचायत समिती हदगाव येथे पाठपुरावा केलेला आहे की ही शाळा ही एक खोली याच्यावर पाणी जमा होत आहे, स्लॅब व्यवस्थित नाही. त्याच्यामुळे मी आणि गावातील सरपंच प्रतिनिधी साईनाथ फुलारे आम्ही स्वतः 3 वेळेस पंचायत समितीला निवेदन दिलेले आहे की ही रूम आम्हाला दुसरी बांधून पाहिजे. इथे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, जीवितहानी होणार आहे. तरी प्रशासनाने कुठलाही याची नोंद न घेता आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे. सुदैवाने विद्यार्थ्यांचं कुणाला मार लागला नाही. त्याच्यामुळं आज एक मोठी हानी इथं होता राहिलेली आहे. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की आता तरी त्यांनी दखल घेऊन आता आम्हाला दुसऱ्या एका खोलीचं इथं बांधकाम करून द्यावं. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुण दर्शनपर कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते. यावेळी नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसले. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कॅरम, बुद्धिबळ, रांगोळी, नृत्य, वेशभूषा, निबंधलेख अशा स्पर्धांचा समावेश होता. महानगरपालिकेमार्फत जे उद्याने आहेत त्या 38 ठिकाणी विरंगुळा केंद्र उभे करण्यात आले आहेत, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक एकत्र येतील, संवाद साधतील, विचारांचा आदान प्रदान करतील व व्यायाम देखील होईल. यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितले. खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे की आपण आज जो आंतरराष्ट्रीय सिनियर सिटीजन दिवस आहे, ज्येष्ठ नागरिक 1 ऑक्टोबरला, आणि आजच्या दिवशी आपण सगळे जे आपल्या समाजामधले ज्येष्ठ नागरिक आहेत यांचा मान सन्मान, त्यांची प्रतिष्ठा वाढवावी याच्यासाठी आपण काम करतो. आणि त्यांच्या आयुष्याच्या जो उतरवयामध्ये आनंद राहावा यासाठी महानगरपालिकेने हे उपक्रम आपण त्यांच्या विविध स्पर्धा आपण आयोजित केल्या. या स्पर्धेमध्ये आपण कॅरम आहे, बुद्धिबळ आहे, रांगोळी स्पर्धा आहे, डान्स स्पर्धा आहेत, वेशभूषा आहेत, शुद्ध निबंध लेखन आहेत, अशा अनेक जे आहेत त्यांचे स्वतःचे छंद जोपासण्यासाठी ती एक प्लॅटफॉर्म आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. आणि महानगरपालिकेमार्फत जे आपले गार्डन आहे तिथे विरंगुळा केंद्र 38 ठिकाणी विरंगुळा केंद्र केलेत. तिथे ह्या सगळ्या ज्येष्ठांसाठी आपण ह्या सुविधा देत असतो. ते तिथे एकत्र येतात, गप्पा गोष्टी करतात आणि त्यांच्या आयुष्यामधले जे काही सुखदुःख आहे ते तिथे त्यांचं आदानप्रदान तिथे होतं विचारांची. आणि गार्डनमध्ये व्यायामसुद्धा होऊन जातो की आपण एखादा फेरफटका मारला थोडा, हा एक चांगला आरोग्यासाठी एक फलदायी तोही एक आपण उपक्रम करतो. याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर त्यांची आरोग्य तपासणी आहे, तेही आपण याच्यामध्ये घेतलेली आहेत. आणि ज्येष्ठांसाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचं जास्तीत जास्त प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं काम महानगरपालिका करते. त्यांच्या जीवनामध्ये हा जो आनंद आहे तो कायम राहावा, त्यांचं आयुष्य आहे ते हे तंदुरुस्त राहावं यासाठी सर्व महानगरपालिकेमार्फत सर्वजण प्रयत्न करतात. ज्येष्ठ नागरिकाचे जे
विविध पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. राज्य शासनाचा सुद्धा आपण जर बघितलं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहेत, वयोश्री योजना आहेत, ह्या योजना ज्येष्ठांचे हित बघून आपण आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ह्या ज्येष्ठांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा एवढं या निमित्ताने मी आवाहन करतो. महानगरपालिकेच्या ह्या उपक्रमासाठी सर्व ज्येष्ठांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दलही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. या रस्त्यावरील खड्डे व त्यामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थी हैराण झाले आहेत. 2019 मध्ये खासगी ठेकेदारांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेल्या या रस्त्याची दुरवस्थी करण्यासाठी प्रत्येक वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यातील खर्च करून सुद्धा या रस्त्यावरील खड्डे जैसे थे राहिल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. आज स्थानिक आमदार शांताराम मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत भिवंडी ते वाडा तालुक्यात टाकीवली पर्यंत रस्त्याच्या दुरवस्थेची ठिकठिकाणी पाहणी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. तसेच या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणचे काम पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या. या रस्त्याची मागील कित्येक वर्षापासून दुरवस्था असून आम्ही प्रत्येक वेळी शासनाकडे या रस्त्याच्या दुरवस्थेसाठी मागणी करत आहोत, परंतु या ठिकाणी दिली जाणारी निधी कमी असल्याने व काम करणारे ठेकेदार यांच्या नाकारतेपणामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश येत आहे. या रस्त्याची एवढी वाईट दुरवस्था आहे की म्हणजे 4 व्हीलर सोडा आहे, 2 व्हीलरवाल्यांना धड गाडी चालवता येत नाही. म्हणजे हे वर्षानुवर्ष म्हणजे जेव्हा मी 2014ला आमदार झालो त्या वेळेपासून आजतागायत ही परिस्थिती आहे. रस्त्यावर जे ठेकेदार आहेत त्यांचं काम एवढं स्लो आहे. आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी फक्त DLC केलेलं आहे, वरती त्याला कॉन्क्रीट टाकायला महिना गेला आहे. तर नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि सर्व संतापलेली आहेत, कारण वर्षानुवर्ष ह्या रस्त्याची परिस्थिती तशी आहे. ह्या रस्ता आहे हा एका कंपनीला दिला होता, त्या कंपनीने पुरी रस्त्याची वाट लावली, त्याच्यानंतर PWDकडे वर्ग केला. PWDने करोड रुपये टाकले, पण ते पैसे एका वर्षात फक्त तो काम व्यवस्थित झाला. दुसऱ्या वर्षी आहे तसाच. म्हणजे ते पैसे एवढे टाकून जर का शासनाने ह्या रस्त्यावर आधीच 2-3 हजार करोड दिले असते तर म्हणजे याच्या परत काय ते मनोरपर्यंत गेला पाहिजे होता. हे ठेकेदार आहेत ना, हे ठेकेदारांचा सर्व हे आहे. हे आता PWD आपण जे पैसे जे मंजूर करतो PWDच्या माध्यमात करतो, पण PWD कोणाला हे टेंडर देते, ते टेंडर तो दिल्याच्या नंतर तो ठेकेदार खरोखर त्या रस्त्यावर काम करतो का हे पाहणं PWDचं काम आहे. महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राजमाता गोमाता अशी असेल. भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा मोलाचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्यात येईल. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळ आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल. या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे. गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. महावितरणाच्या या परिमंडळात 600 ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे. यामध्ये ठाणे शहरात 53,
तर वाशीमध्ये 150, पेणमध्ये 397 अशा एकूण 600 ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे। यामुळे त्यांच्या वीज बिलाची बचत होत आहे। या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट 30,000 रुपये अनुदान मिळते, तर 3 किलोवॅट पर्यंत अतिरिक्त 1 किलो क्षमतेसाठी 18,000 रुपये इतके अनुदान दिले जाते। ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा मोठा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे। महायुती सरकारमुळे नागरिकांच्या वीज बिलाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे।